नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या भूमिस्वामी 2024 या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम पेजवर सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती शिवाराचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेतरस्ता। हा शेतरस्ता त्या ठिकाणी मिळवायचा कसा? जर शेतरस्त्याबाबत कुणी अडवणूक केलेली असेल तर ती अडवणूक दूर कशी करायची, त्याचबरोबर जर तुमच्या शेती शिवारासाठी जर नवीन रस्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर आपला शेती शिवारासाठी वर्षानुवर्ष चालत आलेला शेतरस्ता जर कुणी अडवलेला असेल तर त्याच्यासाठी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे मामलेदार कोर्ट अधिनियम याच्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। वादी म्हणून तुमचं नाव, प्रतिवादी म्हणून ज्याने रस्ता अडवलेला आहे त्याचं नाव टाकून त्या ठिकाणी तहसीलदारांकडे जर अर्ज केला तर निश्चितपणे तहसीलदार त्याच्यामध्ये न्याय निर्णय देऊन ती अडवणूक दूर करू शकतात। त्याचबरोबर जर शेती शिवारासाठी नवीन रस्ता तुम्हाला हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतासाठी नवीन रस्ता मिळू शकतो। निश्चितच या दोन कलमानुसार तुम्हाला शेती शिवारासाठी रस्ता मिळू शकतो। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। नमस्कार।